घुसखोर बांगलादेशींच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरे सेनेत चांगलीच जुंपली आहे. मुंबईतून बांगलादेशींना बाहेर काढणार असा इशारा भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे यांनी दिलाय. तर हिंदूंची हत्या करणाऱ्या बांगलादेशला केंद्र सरकार मदत करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. दरम्यान या राऊतांच्या आरोपांना नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय. नहीं, हमारी वैसे तो हमारे देवेंद्र जी, हमारे किरीट भाई, हमारे अमित भाई तो काम कर ही रहे हैं. ये जो मुंबई में इस तरह से बांग्लादेशी और इस तरह के लोग आके बैठे हैं, उनको यहाँ पे बैठने के लिए नहीं मिलेगा आगे जाके, क्योंकि इनका पूरा पेपर वर्क सब चेक किया जाएगा. जो भी बांग्लादेशी रोहिंगे उनको यहाँ पे बैठने हम नहीं देंगे बिल्कुल. और मुंबई का रंग जो है वो भगवा ही रहेगा. देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कत्ली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय. मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा की मी जे म्हणतोय खोटं आहे म्हणून सांगा. तुम्ही काय सांगताय की अर्थसंकल्पामध्ये बांगलादेशीसाठी तरतूद केली. काँग्रेसच्या काळामध्ये करोड रुपये बांगलादेशींना देण्याचं पाप तुम्ही केलं होतं, काँग्रेसनं केलं होतं. बांगलादेशींना एकही रुपया दिला गेलेला नाही. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याचं काम केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं करतंय, राज्य सरकारकडनं केलं जातंय. आणि मुंबईमध्ये देखील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करतोय. संजय राऊत, तुमच्या पोटामध्ये का दुखतंय?